नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे धिरडे. साध्या व सोप्या पद्धतीने झटपट असे बनणारे मुलांच्या डब्यासाठी व नाश्त्यासाठी असे मऊ असे लुसलुशीत आज बनवणार आहोत गव्हाचे धिरडे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा आहे. नंतर 2 ते 2.5 चमचे हळद, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरची व्यवस्थित पाणी घालून व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही भाज्याही ॲड करू शकता बारीक चिरून. इथे मी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वाटूनही घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित अशा पद्धतीने सरसरीत मिक्स करून घ्यायचे आहे. रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे पीठ घट्ट होऊ शकते. अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचे आहे. अजून चांगली टेस्ट येण्यासाठी इथे मी जिऱ्याची फोडणी ॲड करणार आहे. एका छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल, जिरे ॲड करून व्यवस्थित तडतडून द्यायचे. जिऱ्याची फोडणी आहे ती आपण बॅटरमध्ये व्यवस्थित वतून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी डोसाचा तवा वापरत आहे. तुम्ही साधा तवाही वापरू शकता. इथे थोडंसं तेल लावून व्यवस्थित पसरवून डोस्यासारखं बनवून घ्यायचं आहे. खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जाळी सुटते. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत. आपण हे दही सोबतही खाऊ शकतो. एकदम असे मऊ आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.